पाठोपाठ मुंबईत महापौर रितू तावडे यांना सुद्धा धमकीचा मेल आलेला आहे। पुण्यात महानगरपालिकेतल्या महापौरांच्या कार्यालयाला धमकीचा मेल आला होता। महापौर रितू तावडे यांचं वाहन आणि केबिन बॉम्बने उडवून देण्याची धमकी आलेली आहे। धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले। पुण्यात महापौर कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी आली होती, मेल आला होता, त्याचा आपण हा मेल पाहतोय। त्यानंतर खबरदारी घेण्यात आली। पुणे महापालिका मुख्यालय रिकामं करण्यात आलं, सगळ्या कर्मचाऱ्यांना गेटच्या बाहेर नेण्यात आलं। दुसरीकडे मुंबईत महापौर रितू तावडे यांना सुद्धा अशा प्रकारे धमकीचा मेल आलाय, तर नागपूरमध्ये संघ मुख्यालयाला सुद्धा धमकी आलेली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, पुण्याचा जो मेल होता त्यात उल्लेख होता नागपूर बद्दलचा, आता हे मुंबईतनं महत्त्वाची अपडेट समोर येते, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहतोय की मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयाला एक धमकीचा ईमेल आलेला आहे। गाडी आणि केबिन बॉम्बने उडवण्याची धमकी जी आहे ती ही धमकी देण्यात आलेली आहे। याच्या अगोदर आपण पाहिलं तर पुण्याच्या महापौरांना देखील अशाच प्रकारचा मेल आला होता आणि हा धमकीचा मेल आल्यानंतर पालिका प्रशासनाच्या सुरक्षा विभागाच्या वतीनं संपूर्ण त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी जी आहे ती सुरक्षा विभागाने घेतलेली आहे। ईमेल पाठवणाऱ्याचा शोध जो आहे तो तसा सध्या तपास यंत्रणांकडून सुरू आहे। मात्र पालिका मुख्यालयातील जे सुरक्षा मुख्य अधिकारी आहेत यांच्या मार्फत देखील महापौरांच्या सुरक्षतेचा आढावा जो आहे तो आढावा घेतला जातोय। त्यांच्या वाहनांची देखील तपासणी झाली असल्याची देखील माहिती आहे आणि आता सुरक्षा विभागाच्या वतीनं जे आहे ते महापौरांच्या कार्यालयाचा देखील सुरक्षतेचा आढावा थोड्याच वेळामध्ये घेतला जाणार आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। महत्वाची घडामोड, नाशिकमधील बंडखोर उमेदवार गोकुळ गीते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। मात्र नाशिकमधून लढण्यावर ठाम असल्याची भूमिका गोकुळ गीते यांनी स्पष्ट केली आहे। तडजोड करणार नाही, तर शिंदेंना भेटून मार्ग निघेल असं वाटत नाही असं गोकुळ गीते यांनी म्हटलंय। तर शिंदेंनी संध्याकाळी शिवसेना मंत्र्यांची बैठकही बोलावली आहे। नाशिक विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहेत। नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। शिंदेंना भेटूनही नाशिकमध्ये मार्ग निघेल असं वाटत नसल्याचं गीते म्हणाले। माझी भूमिका मी काल परवा पण स्पष्ट केली की मी थांबू शकत नाही, आजही मी सांगतोय थांबणे हा शब्द माझ्या डिक्शनरीत येत नाही। मी त्यांचा मान ठेवण्यासाठी मी त्यांना एकच सांगितलं, मी थांबू शकतो, मी व्यक्तिगत घरात थांबू शकतो, मी पाठिंबा हा शब्द त्यांना वापरू शकत नाही, कारण पाठिंबा देण्यासारखं योग्य व्यक्तिमत्व त्यांचं नाहीये। काल त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली, माफी पण मागितली। जर आम्ही तुमचे लहान भाऊ आहे आणि तुमचा स्वतःचा पुतण्या, आम्ही जर लहान भाऊ आहे असं म्हटल्यानंतर आमचा बाप पण किशोर दराडेंचा बाप होऊ शकतो। मागच्या तुमचा पुतण्या जर तुमच्या बापाचा उद्धार करत असेल आणि त्याच्यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करीत असाल तर ही कुठली पद्धत आहे? अगोदर बोलायचं आणि नंतर मग दिलगिरी व्यक्त करायची, हे काय महाराष्ट्राच्या संस्कारांना किंवा संस्कृतीला शोभनीय नाही। नाशिकचे शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। त्यानंतर गोकुळ गीतेही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते। मात्र मुख्यमंत्री एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत, त्यामुळे गीते मुंबईत शिंदेंची भेट घेणार आहेत। दुसरीकडे शिंदेंनी मुंबईत शिवसेना मंत्र्यांची बैठकही बोलावली आहे। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, अमरावती विधान परिषद निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रुग्णालयात दाखल आहेत। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख हे रुग्णालयात दाखल आहेत। नागपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल झालेत। निवडणुकीचा प्रचार सोडून देशमुख रुग्णालयात दाखल झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। हर्षजित देशमुख नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती आहे। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांच्यावर निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे। हर्षजित देशमुख निवडणुकीतून माघार घेऊन वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचंही बोललं जातंय। काँग्रेस आणि वंचितच्या वरिष्ठ नेत्यांची याबद्दल बोलणी सुरू असल्याचीही माहिती आहे। दरम्यान हर्षजित देशमुख यांनी ही चर्चा फेटाळली, डिजिटल माध्यमातून प्रचार सुरू ठेवणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय। भाजपच्या दबावात येऊन ऍडमिट झालेले आहे, काय सांगणार? असं काही नाही, कोणाचा दबाव वगैरे नाही। माझं कामामुळं 3 दिवसापासून मला थोडं अस्वस्थ वाटत होतं आणि काल अचानक अस्वस्थता वाढली। तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? कारण की तुम्ही निवडणुकीतून माघार घेतल्यासारखी आहे, तुम्ही बाहेर मतदारसंघाच्या। माझं डिजिटल मार्केटिंग, डिजिटल मीडिया
इथून काम चालू आहे. कारण तो 3-4 दिवसापासून गेला, संपर्क नाही. फक्त PAशी संपर्क करते, माझे असो की बाकी नेते लोकांचे असो, आणि त्याचा माझं अजून 3-4 दिवसापासून असं थेट बोलणं झालं नाही. आणि आज आम्ही सर्व नेते लोक जिल्ह्याचे बसतो आणि त्याच्यावर काय निर्णय होतो वरच्याला कळवतो. वरते जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील. पण ICU मध्ये तुम्ही पत्रकार जातात आणि इंटरव्ह्यू देता, म्हणजे चाललं काय आहे? खरंच ऍडमिट आहे की काय नाटक आहे की मॅनेज झालेलं आहे? आमच्या कानावर तर वेगळ्याच गोष्टी येतात आहे. काय गोष्टी ते तुमच्या कानावर आलेल्या त्या? हे 15-20 कोटी रुपयाचा व्यवहार केलेला आहे म्हणतात त्यांनी. निषेध आहे या सगळ्या गोष्टीचा. सगळ्या निवडणुका हे लोक पैशाच्या जोरावर काय गोंधळ घालतायत, महाराष्ट्रात काय, मध्य प्रदेशात काय आणि